सांगली महापालिका निवडणुकीमध्ये भाजपा स्वबळावर लढत आहे. जनसुराज्य शक्ती पक्ष आणि आरपीआय या दोघांच्या सोबत भाजपा निवडणुकीला सामोरे जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने 78 जागांवर आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेत. पक्षाकडे मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या असल्याने नाराजीला भाजपाला सामोरं जावं लागत असून येत्या 2 दिवसात नाराजांची समजूत काढून अपक्ष अर्ज मागे घेतले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, निवडणूक प्रमुख मकरंद देशपांडे हे नाराजांशी चर्चा करणार असून ते लवकरच तोडगा काढतील असा विश्वास भाजपाचे नेते शेखर इनामदार यांनी बोलताना व्यक्त केलाय. महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी भाजपची उमेदवारी न मिळालेल्या अनेक इच्छुकांनी बंडखोरी केली आहे, तर काही नाराजांनी अन्य पक्षात प्रवेश करून तर काहींनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेत. आता अपक्ष उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावण्यासाठी नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. आज निवडणुकीचा अर्ज भरण्याचा अंतिम दिवस होता. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची मुदत होती. सर्व 78 ठिकाणी महायुतीतर्फे यामध्ये आपण RPI, जनसुराज आणि भाजप असं एकत्रित मिळून सर्व 78 अर्ज या ठिकाणी भरले. सगळ्यांना EB फॉर्म देऊन आज आम्ही साधारण 2 वाजता सर्व प्रक्रिया पूर्ण केली. संपूर्ण 78 नगरसेवक हे कमळ चिन्हावर आपण या ठिकाणी लढवत आहे. अतिशय उत्साहामध्ये आणि चांगल्या प्रकारे उमेदवारांनी त्या ठिकाणी सर्व गोष्टींची पूर्तता केली आणि संपूर्ण 78 हे कमळ चिन्हावर आपण निवडणूक लढवतो. तिकीट वाटप असताना काही कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नसल्यामुळे नाराज आहे. येत्या 2 दिवसामध्ये मला नक्की खात्री आहे त्या ठिकाणी ती यांची नाराजी दूर करेल. आज एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे प्रभाग 18 मधील आमचे कार्यकर्ते अमर पडळकर यांनी स्वतः तिकीट मिळाले नसताना पूर्ण भरलेला अर्ज मी निवडणूक प्रमुख म्हणून माझ्याकडे दिला आणि सांगितलं की पक्षासाठी मी थांबतो आणि पक्षाचं काम करणार. अशा पक्षनिष्ठेनं तयार केलेली ही आमची फौज आहे. आपण चांगले कार्यकर्ते घडवलेलो. मागणी रास्त आहे, परंतु मिळाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी आमच्या पक्षामध्ये नाही. जी थोडी काही नाराजी असेल ते येत्या 2 दिवसामध्ये त्यांची नाराजी दूर करून आपल्या प्रक्रियेमध्ये आणू आणि महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा महापौर नक्की या ठिकाणी करू.